नमस्कार नमस्कार. मी माने सर, आर्यन हायस्कूल गिरगाव. आज आपण इयत्ता 7वीचं 11वं प्रकरण आहे वर्तुळ, त्यामधील सराव संच 43 बघत आहोत. सराव संच 43 मध्ये बघा आपण काय बघणार आहोत, वर्तुळ कंस म्हणजे काय हा टॉपिक बघणार आहोत. तर वर्तुळ कंस म्हणजे काय बघा, एक प्लास्टिकची वर्तुळाकार समजा इथे बांगडी दाखवलेली, समजा ही बांगडी ए व बिंदूपाशी जर तुटली, इथे तोडली आणि बांगडी तुटल्याच्या नंतर बघा हा एक भाग झालेला आहे आणि हा एक भाग झाला आहे. या प्रत्येक भागाला वर्तुळाचा कंस असं म्हणतात. बघा हा एवढा आणि हा एवढा. इथे लक्षात एक वर्तुळ आहे आणि तो वर्तुळ समजा आपण इथे कट केल्याच्या नंतर हा एक भाग आणि हा एक भाग, या प्रत्येक भागाला वर्तुळ कंस म्हणायचं. अशा आपण किती भरपूर कंस तयार करू शकतो. जिथे जिथे समजा एखादी बांगडी असेल, आपण ती वरतून अशी खाली फेकली आणि ती तुटली, जेवढे तुकडे होतील तो प्रत्येक भाग म्हणजे आपल्या वर्तुळाचा कंस असणार आहे. इथे लक्षात तुम्हाला आता वर्तुळ कंस, आर्क ऑफ द सर्कल त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणायचं. आता हे बघा एक उदाहरण दिलेलं आहे, तुम्हाला त्यांनी दिलं आहे की सोबतच्या आकृतीमध्ये ही जी जीवा ए बी आहे, ए बी बघा, ही जीवा ए बी काढलेली आहे. जीवा ए बी जी काढलेली आहे त्यामुळे कंस ए एक्स बी हा लहान झालेला आहे आणि कंस ए वाय बी हा मोठा झालेला आहे. मग जो लहान आहे त्याला आपण काय म्हणायचं, लघु कंस असं म्हणायचं, आणि जो मोठा आहे त्याला आपण काय म्हणायचं, विशाल कंस असं म्हणायचं. मग लघु कंस, हा जो लघु कंस आहे ए एक्स बी त्याला आपण कंस ए बी असं सुद्धा म्हणू शकतो, कंस ए बी. परंतु विशाल कंस जर असेल ए वाय बी तर त्याचं 3 अक्षरीच नाव लिहायचं आपण, कंस ए वाय बी असं. बघा इथे ए एक्स बी जो आहे त्याला 2 अक्षरी नाव दिलं तरी चालेल, मोठ्याला आपण ए वाय बीच म्हणायचं, विशाल कंस. तर जेव्हा ए बीमुळे वर्तुळाच्या 2 भागात विभाजन झालेलं आहे, त्याला एक लघु कंस आणि एक विशाल कंस. ज्या 2 वर्तुळ कंसाचे अंत्यबिंदू सामायिक असतात आणि जे 2 वर्तुळ कंस मिळून पूर्ण वर्तुळ होते ते कंस एकमेकांचे संगत कंस असं म्हणतात. म्हणजे आकृतीमध्ये हा जो आहे ए वाय बी, बघा हा ए वाय बी आणि ए एक्स बी हे संगत आहेत. का बरं, किंवा इथे पण बघा ए एक्स बी आणि ए वाय बी ह्याचे अंत्यबिंदू सारखे आहेत आणि मिळून एक वर्तुळ तयार झालेलं आहे. सोबतच्या आकृतीमध्ये आर टी हा वर्तुळाचा व्यास आहे. बघा इथे ह्या व्यासमुळे वर्तुळाचे 2 कंस समान होतात, त्यांना आपण अर्धवर्तुळ कंस म्हणतो. हा जो भाग आहे हा अर्धवर्तुळ कंसाचा भाग आहे, हा एवढा आणि हा एवढा. तर अशा पद्धतीने आपल्याला वर्तुळ कंस म्हणजे काय, त्यामध्ये लघु कंस आणि अर्धवर्तुळ कंस म्हणजे काय ते आपण बघितलेलं आहे. आता सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे हा, इयत्ता 10वीला सुद्धा आहे, केंद्रीय कोन आणि कंसाचं माप कसं ठरवायचं. तर आकृतीमध्ये हा बघा केंद्रबिंदू ओ या वर्तुळाचा आणि इथे ए आणि बी वर्तुळावरती 2 बिंदू आहेत. हे जर मी जोडल्याच्या नंतर बघा हा ए वाय बी जो कोन तयार झालेला आहे, हा कोन वर्तुळाचा केंद्रबिंदू हा त्याचा काय आहे, त्या कंसाने जो कोणाचा शिरोबिंदू आहे, वर्तुळाचा केंद्रबिंदू हा ज्या कोणाचा शिरोबिंदू असतो त्या कोणाला केंद्रीय कोन म्हणतात. म्हणजे ए ओ बी हा जो कोन आहे हा केंद्रीय कोन आहे इथे लक्षामध्ये, आणि तो कोणाशी निगडीत आहे, कंस ए झेडशी निगडीत आहे केंद्रीय कोन. बघा हा कंस आहे त्याच्याशी संबंधित. मग ह्या केंद्रीय कोनाचं जे माप आहे ते ह्या कंसाच्या मापा एवढंच मानलं जातं. म्हणजे समजा जर मी म्हणलं की हा 100 अंशाचा कंस आहे ए झेड बी, तर हा या कोणाचं माप सुद्धा 100 अंशच असणार आहे. येतं लक्षात. बघा इथे पण ए ओ क्यू हा 70 आहे, तर त्याचे जे संबंधित कंस आहे हा सुद्धा किती असणार आहे, 70 अंशच असणार आहे. येत्या लक्षामध्ये लघु कंसाचं माप, शेजारील आकृतीमध्ये कोन ए ओ क्यू या केंद्रीय कोनाचं माप 70 अंश आहे, लघु कंस ए वाय क्यूचे माप 70 आहे. येत्या लक्षामध्ये. आता पुढे बघा विशाल कंसाचं माप कसं काढायचं. आपण विशाल कंसाचं माप कसं काढतात, जेवढं 360 मधून त्याच्याची जो संगत लघु कंस आहे त्याचं माप वजा करायचं. म्हणजे समजा ए वाय क्यूचं माप जर तुम्हाला माहिती आहे, येत्या लक्षामध्ये समजा ए वाय क्यूचं माप 70 आहे, तर तुम्हाला ह्या विशाल कंसाचं जर माप विचारलं तर ते तुम्ही 360 मधून 70 वजा करणार. किंवा ह्या विशाल कंसाचं माप आहे 290, तर लघु कंसाचं माप येणार 70. तर अशा पद्धतीने आपण काढू शकतो. त्यानंतर वर्तुळाचं माप बघा, पुन्हा तोच टॉपिक दिलेला आहे. संपूर्ण वर्तुळ कंसाचं माप हे किती अंश असतं, 360 अंशाचा असतो. त्यामुळे वर्तुळाने केलेला केंद्रीय कोन 360 आहे. पूर्ण वर्तुळ कंसाचं माप 360 अंश असतं. अर्धवर्तुळ जो आहे, अर्धवर्तुळ कंस हा जो आहे अर्धवर्तुळ, या प्रत्येक अर्धवर्तुळ कंसाचं माप 180 अंश असतं. मग बघा इथे सूत्र दिलेलं आहे, लघु कंसाचे माप त्याच्या संबंधित केंद्रीय कोनाच्या मापा एवढं असतं. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे.
विशाल कंसाचं माप कसं काढतो आपण, 360 मधून संगत लघु कंसाचं माप वजा करायचं आणि अर्धवर्तुळ कंसाचं माप हे 180 अंश असतं. तर बघा उजळणी मी पुन्हा एकदा सांगतोय की वर्तुळ असेल, या वर्तुळाचं समजा हा केंद्रीय कोन आहे, ह्या केंद्रीय कोनाचं माप समजा हा AB, हा AXB लघु कंसाला इथे Y नाव दिलं, हा AYB विशाल कंस आहे, याचं माप जर 100 अंश असेल तर केंद्रीय कोन सुद्धा 100 असेल आणि हा जो कंस आहे हा AYB ह्याचं माप 360 मधून 100 गेले म्हणजे 260 अंश असणार आहे. येत्या लक्षामध्ये. आता बघा सराव संच 43 मी पहिल्यांदा तोंडी सांगतोय, नंतर वहीवरती पण सोडून देणार आहे. सराव संच 43 मध्ये बघा पहिला प्रश्न विचारला आहे, जर AXB व AYB हे एकमेकांचे संगत लघु कंस आहे, संगत म्हणजे दोघांपासून पूर्ण वर्तुळ तयार होत आहे आणि AXBचं माप 220 आहे, तर AYBचं माप किती येणार. तर इथे 4 ऑप्शन मला दिलेले आहेत. तुम्हाला सूत्र माहिती आहे की एखाद्या लघु कंसाचं माप जर दिलेलं असेल तर आपण विशाल कंसाचं माप कसं काढतो, 360 मधून संगत लघु कंसाचं माप म्हणजे 120 जर वजा केलं तर उत्तर येणार 240. म्हणजे याचं जे उत्तर आहे ते तिसरं उत्तर आहे. त्यामुळे हे काही सोडवायची गरज नाही, डायरेक्ट ऑप्शन दिलेले आहेत. कंस AXBचं माप, कंस AYBचं माप हे एकमेकांचे संगत कंस आहे, तर AXBचं माप 120 आहे, तर AYBचं माप असणार आहे 240. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, हा मी वहीमध्ये सोडून देणार आहे, परंतु इथे मी तुम्हाला तोंडी सांगतोय लघु कंस, विशाल कंस आणि अर्धवर्तुळ कंस कोणते. आता लघु कंस कोणते बघा, नाव वाचतो मी लाईनीने, कंस XQ, कंस XP, कंस XQP. बघा हे जर 3 अक्षरी नाव लिहिलं तर चालेल किंवा कंस QP लिहिलं तर चालेल, कंस PR, कंस RY, कंस YQ. तर हे झाले लघु कंस. आता विशाल कंस कोणते आहेत, तर विशाल कंस बघा, विशाल कंस काढताना समजा XQ आहे ना, हा सोडून हे उरलेलं म्हणजे XRQ, XP सोडून म्हणजे PYQ असं, किंवा PRQ लिहिलं तरी चालेल, PYQ लिहिलं तर चालेल एकच. समजा PR जर मी सोडला, हा भाग सोडला बघा, हा PR सोडायचा म्हटलं तर कोणता येणार, कंस PYR किंवा कंस RYP. त्यानंतर हा सोडला, RY सोडायचा तर काय येणार, कंस RQY. त्यानंतर QI सोडायचा तर काय येणार, कंस QRY. हा विशाल कंस अशी तुम्हाला लिहू शकता. अर्धवर्तुळ कंस कोणते कोणते येणार, तर 2च आहेत, कंस QPR आणि कंस QYR हे अर्धवर्तुळ कंस आहेत. आणि तिसरा प्रश्न बघा, मी हे वहीमध्ये देणार आहे सोडून, तुम्हाला लघु कंस PXQचं माप 110 आहे, तर विशाल कंस PYQचं माप किती येणार बघा. विशाल कंस जो PYQ आहे मी शॉर्टकटमध्ये लिहितोय, त्याचं माप बरोबर 360 वजा संगत लघु कंसाचं माप म्हणजे 360 मधून 110 गेले तर उत्तर येणार 250. आपण ते प्रत्यक्ष वहीमध्ये सोडवणार आहोत. आता आपण लगेच पुढचा जो सराव संच आहे 43 तो आपण वहीमध्ये सोडवणार आहोत. नमस्कार, मी माने सर, आर्यन हायस्कूल गिरगाव. आपण इयत्ता 7वीचं 11वं प्रकरण बघत आहोत, वर्तुळ. त्यामधील सराव संच 43 मधला दुसरा प्रश्न आपण आता बघणार आहोत. आता तुम्हाला बघा प्रश्न काय विचारलेला आहे, O केंद्र असलेल्या वर्तुळात काही कंस दाखवलेले आहे, त्यापैकी लघु कंस कोणते, विशाल कंस कोणते, अर्धवर्तुळ कंस कोणते यांची नावं लिहा. आता बघा इथे आपण लघु कंस पासून सुरुवात करूया. लघु कंसाची नावं कोणती कोणती आहेत बघा इथे. लघु कंसाची नावे. आता बघा लघु कंस म्हणजे हा आपला व्यास आहे, हा कंस म्हणजे हा वर्तुळाचा एक भाग असा एवढा, हा अर्धवर्तुळाला, हा पण अर्धवर्तुळ, अर्धवर्तुळापेक्षा कमी म्हणजे 180 पेक्षा कमी माप असतं. आता बघा पहिला लघु कंस कोणता येणार, हा येणार, इथून घेतला PXQ, हा एवढा भाग. ओके, कोणता येणार बघा, कंस PXQ. अजून कोणतं नाव येणार बघा, इथून जर घेतला हा तर कंस PR, कंस PR. ओके, अजून कोणतं येणार बघा, हा झाला कंस RY, कंस RY. अजून तुम्ही जर बघितलं तर हा सुद्धा येणार YQ, कंस YQ. हा एवढा बघा, इथून एवढा भाग, हा सुद्धा लघु कंसच आहे. त्याच्यानंतर कंस QX हा सुद्धा येणार, कंस QX किंवा XQ लिहिलं तरी चालेल, आणि XP सुद्धा येणार, कंस XP. ओके, अशा पद्धतीने
आपल्याला लघु कंसाची नावं लिहिता येतील. आता विशाल कंस म्हणजे अर्धवर्तुळापेक्षा मोठा असतो. आता विशाल कंसाची मापं बघा काय येणार. विशाल कंसाची नावे. आता याच्यामध्ये विशाल कंस कोणता येणार बघा. अर्धवर्तुळापेक्षा मोठा असतो. समजा इथून सुरुवात केली तर विशाल कंस आपण लिहू शकतो PYQ, किंवा समजा इथून सुरुवात करा इथून PYQ असं P पासून सुरुवात जरी केलीत बघा आपण कंस PYQ, त्यानंतर PYQ झालं. इथून इकडे आला, इकडून इकडे बघा आता कंस. आणि विशाल कंसाची नावं 3 अक्षरीच असतात नेहमी लिहायची, कारण PQ जर लिहिलं तर हा की हा असा फरक पडेल म्हणून मी दिलंय PYQ. आणि दुसरा येणार कंस PQR बघा, हा एवढा कंस इथून इथपर्यंत विशाल कंस. त्यानंतर कंस RQY इथून इथपर्यंत बघा कंस कोणता येणार RQY. हा. त्यानंतर XQP म्हणजे काय करायचं तुम्हाला सांगतो. जे लघु कंस आहेत ना ते सोडून दुसरे घ्यायचे. म्हणजे समजा आता इथे RY मग हा सोडून इथून इथपर्यंत घेतला. ओके. आता YQ आहे बघा, YQ आहे ना, म्हणजेच काय करायचं हा भाग सोडून, म्हणजे इथून हा YQ आहे ना, हा भाग सोडून म्हणजे इथून इथपर्यंत असं नाव लिहायचं. ओके. या पद्धतीने लिहू शकतो आपण. कंस RQY झाल्याच्या नंतर कंस XQP बघा, इथे XP सोडून द्यायचा, हा लघु कंस इथून इथपर्यंत घ्यायचा कंस XQP. त्यानंतर QRX बघा, QRX कंस QRX. अशा पद्धतीने हा एवढा भाग सोडून पूर्ण नाही, हा एवढा भाग सोडला इथून एवढा, हा एवढा भाग सोडला तर इथून इथपर्यंत घ्यायची, हा एवढा भाग सोडला तर इथून इथपर्यंत नाव लिहायचं. सोपी पद्धत तुम्हाला सांगितली. त्यानंतर आता पुढे बघा अर्धवर्तुळाचे नाव. मग अर्धवर्तुळ कंसाचे नाव बघा कोणते येणार. 2च येणार आहेत अर्धवर्तुळ कंस. मी इथे लिहायचं अर्धवर्तुळ कंसाची नावे 2च आहेत. कोणता येणार QPR आणि QYR. अशा पद्धतीने लिहू शकतो आपण कंस QPR. आता तुम्ही ना सर QPRच्या ऐवजी QXR लिहिलं तरी सुद्धा चालेल, एकच QPR आणि QXR म्हणजे एकच कंस आला, त्यामुळे डबल लिहायचं नाही. आणि दुसरा येणार कंस QYR, हा एवढा भाग, हा एवढा आणि हा एवढा, एवढं नाव लिहिलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने बघा लघु कंस कोणते कोणते घेतले आपण. PXQ हा एवढा, कंस PR, कंस RY, कंस YQ, कंस QX आणि कंस XP. आणि विशाल कंसाची नावं लिहिताना PYQ म्हणजे हा एवढा सोडून दिला बघा. ओके. ह्याच्यावरून पण तुम्ही तयार करू शकता. समजा PR आहे ना, PR सोडून द्या म्हणजे हा येणार कंस PQR बघा. कंस RY सोडून द्या, RY सोडून दिल्यावर काय येणार कंस RXY किंवा RQY असं लिहिलं तरी चालेल. कंस XQP हा एवढा सोडून दिला, कंस XP सोडून दिला. आता XQ सोडून दिल्याच्या नंतर कंस QRX अशा पद्धतीने नाव लिहू शकतो. आणि अर्धवर्तुळ कोणते आले QPR आणि QYR. येत्या लक्षामध्ये. तर अशा पद्धतीने आपल्याला दुसरं गणित सोडवायचंय. त्यानंतर तिसरं गणित बघा. याच्यामध्ये काय विचारलंय तुम्हाला माहिती आहे की कोणताही एक वर्तुळ दिला असेल तर लघु कंस दिलेला असेल तर त्याच्याशी संगतीत विशाल कंस जर माप विचारलं तर ते कसं करतो आपण माहितीये. O केंद्र असलेल्या वर्तुळात लघु कंस PXQ चे माप 110 आहे, तर विशाल कंस PYQ चे माप काढा. बघा इथे आकृती दिलेली नाही आपल्याला, आपण आकृती तयार करू शकतो. समजा एक वर्तुळ काढला,
ओके, समजा मी तुम्हाला आकृती काढून दाखवतो. इथे एक वर्तुळ जर काढायची गरज नाही. आता याच्यामध्ये PXQ हा लघु कंस आहे. म्हणजे समजा इथे P असेल, ओके, X इथे असेल आणि Q आहे इथे. समजा हा PXQ लघु कंस आहे बघा, एवढा. हा जर 110 असेल तर विशाल कंस PYQ, म्हणजे हा इथे समजा मी PYQ नाव लिहिलं, तर हा कितीचा असेल. तर तुम्हाला सूत्र माहिती आहे की विशाल कंसाचं जे माप आहे ते कसं काढतो आपण, 360 मधून, कारण पूर्ण वर्तुळाच्या पूर्ण कंसाचं माप 360 अंश असतं. मग विशाल कंसाचं माप सूत्र आहे बघा, विशाल कंसाचे माप बरोबर 360 वजा संगत लघु कंसाचे माप. म्हणजेच 360 वजा 110. 360 मधून 110 गेले तर येणार 250 अंश येतं. येते लक्षामध्ये. म्हणजेच विशाल कंस PYQ चे माप 250, किंवा इथे जरी एक स्टेप वाढवली तरी चालेल. 360 वजा लघु कंस PXQ चे माप असं लिहिलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने विशाल कंसाचं माप तुम्हाला काढायचं आहे. खूप सोपं आहे हे. आपलं बघा सराव संच 43 मधलं शेवटचं गणित आहे. 3च प्रश्न आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे याचा जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे की जेणेकरून हे प्रकरण अतिशय सोपं आहे वर्तुळाचं. ओके, धन्यवाद.